महिला आर्थिक विकास महामंडळ मायक्रो फायनान्सच्या कर्जजाळ्यातून महिलांना मुक्त करणार का? सांगली जिल्ह्यातील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या उच्च व्याजदरा बंधित कर्जजाळ्यात अडकल्या आहेत. घर खर्च, लघुउद्योग, गृहउद्योग चालवण्यासाठी घेतलेले छोटे कर्ज हाच वुमेन एम्पॉवरमेंटचा मार्ग समजला जात होता. पण वेळेत न भरलेले EMI, दंड, वसुली एजंटचा दबाव आणि व्याजावर व्याज अशी हिमालया एवढी वाढणारी कर्जराशी या महिला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मोडून काढत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना या खाईतून बाहेर काढण्यासाठी नवीन व्यापक उपक्रम राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना दिलासा देण्यासाठी मविमची तयारी. महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जफेडीची नवीन सुलभ पुनर्गठित प्रणाली, स्वयंसहाय्यता समूहामार्फत व्याजमुक्त किंवा कमी व्याजदरातील कर्ज, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अनियमित वसुलीवर नियंत्रणासाठी यंत्रणा, संकटात सापडलेल्या महिलांसाठी आर्थिक पुनर्वसन मोहीम, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, थेट बाजारपेठ जोडणी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लवकरच ठोस धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार प्रश्नचिन्हाखाली. काही भागात महिलांवर वाढलेला वसुलीचा ताण, धमक्या, सक्तीची वसुली आणि व्याजाचे अवास्तव दर यामुळे महिलांच्या सन्मानाला आणि आर्थिक स्थैर्याला धक्का पोहोचत आहे. या प्रकरणावर आता सरकार व मविम दोन्हीही पातळीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत मिळत आहेत. जनतेत वाढती अपेक्षा. गेल्या काही महिन्यांपासून मायक्रो फायनान्सच्या कर्जामुळे त्रस्त झालेल्या महिलांचे अर्ज, तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सरकार यावर ठोस पाऊल उचलणार का? महिलांना कर्जमुक्तीचा वाटा मिळणार का? या प्रश्नांची चर्चा जिल्ह्यात वेगानं सुरू आहे. महत्त्वाचा प्रश्न, महिला आर्थिक विकास महामंडळ खरोखरच मायक्रो फायनान्सच्या कर्जजाळ्यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी मोठे धोरण आणणार का? हे येणाऱ्या निर्णयावर अवलंबून असेल. मात्र महिलांना दिलासा मिळावा हीच लोकांची अपेक्षा आहे. व्यवसाय म्हणणार मी प्रत्येकाचं सांगू शकतो. ह्या मावशींचं किराणा मालाचं दुकान आहे, त्या मावशीचं कपड्याचं दुकान आहे, त्या मावशीचं भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. असं प्रत्येक जण कष्ट करतच म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकाचा. म्हणजे कुणालाही लॉटरी लागावी मी श्रीमंत व्हावं यातल्या कुठल्याही महिन्याचं इंटेन्शन नाही आहे सर. आणि ह्या सक्षमीकरणासाठी आम्ही याच्यात पाऊल उचललं होतं, पण यात आमचं सक्षमीकरण झालेलं नाही. यात आमचं खच्चीकरण झालेलं आहे. ते काय झालंय त्याच्यात तुम्ही प्लीज लक्ष घाला. बाकी काय असेल ते आम्ही त्या मुलीसुद्धा रिस्कच आहे, काम करणाऱ्या आमच्यासारख्या सगळे सामान्य कुटुंबातले आहेत आणि कमी शिक्षित आहेत. पण त्यातली एक माणसं साथ नाही की कुठल्या तर गरिबाचं खूप मोठं नुकसान व्हावं, कुठल्याही गरीब महिलेला आमचं मदत होऊ नये किंवा तिला कुठलाच लाभ मिळू नये अशी या मानसिकतेचं तुमच्या गटाची प्रोसेस झाल्यानंतर ती प्रोसेस कंप्लीट होऊन त्या महिन्याला व्यवसायासाठी मदत मिळायला तुमचं ड्युरेशन किती आहे सर? किती दिवसाचा? 6 महिने. आता आमचं वर्ष होते मार्चमध्ये. गट स्थापन मग का कागदपत्रे सगळे किट सगळे दिलेले आहेत, आमचे अकाउंट्स काढलेले, मग कुठे थांबले? अकाउंट मी दाखवते तुम्हाला. अकाउंट काढले मी दाखवते. किती गटांची काढली द्या तुमच्याकडे कोण सही मिळते इकडे? मी आता हे सगळं रेकॉर्ड इथं आणलेलं नाही, फक्त नेमकं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा आहे. हे बघ सगळ्यांचे अकाउंट काढले. त्या गटाची आम्हाला प्रोसेस माहिती नाही, जसं सांगतील तसं आम्ही पुढे गेलेलो आहे. ही प्रोसेस त्यांनी आम्हाला नाही. हे अकाउंट मला आमच्या सहीवरील काढून दिलं. होय होय. कुणी काढून दिलं म्हटलं? आमच्या फील्ड स्टाफने काढून दिलं. होय. आम्हाला स्वतः तिथं जायला नाही दिलं. तुमच्या फील्डचा वर्कर फक्त फोनवर काम करतोय. नाही, तो फिजिकली प्रेझेंट होऊन आमचं समाधान ऐका कामच करत नाही. ऐका आमच्या सीएमआरसीचं पत्र होतं त्या प्रस्तावाला. सर इतक्या पण माहिती एज्युकेटेड बायकांना की प्रत्येक मी तुम्हाला विचारतो कुठलं पत्र म्हणतात तुम्ही? हे अकाउंट ओपन करताना त्या गटाचं ठराव म्हणजे समजा आता या बसलेले 10 महिला आहेत, त्यातले ह्या अध्यक्ष आहेत, हे सचिव आहेत, ह्या 10 लोकांचा एक ठराव असतो. तो ठराव आणि एक मॅनेजरला विनंती पत्र आणि आमच्या सीएमआरसीचं एक पत्र म्हणजे सलामत सीएमआरसीचं की हा गट आज गठीत झालेला आहे. भले ती फील्ड वर्कर त्या दिवशी बँकेला नाही आले, तुम्हाला सांगितलं किंवा अध्यक्ष सचिवांना सांगितलं, असं
तसंही गटाने तुम्हाला अध्यक्ष सचिव म्हणून निवडले. आमचं हे CMRCचं पत्र आहे. हे पत्र आणि तुम्ही गटाचं ठराव घेऊन बँकेत जावा, तिथं अकाउंट ओपन करू. असं झालंय. ते पत्र दिल्यानंतरच ते अकाउंट काढतात का तिथं? त्यांनी आम्हाला काहीच प्रश्न विचारले नाही की तुम्ही त्या संस्थेकडून लेटर घेऊन आलाय का, तुम्हाला कुणी अकाउंट काढायला पाठवले. ऑलरेडी तिथं सेटिंग लागली होती. आम्हाला सांगितलं होतं की स्वाती सरगर यांचं नाव सांगा आणि तिथं तुमच्या महिलेचे अकाउंट सेटिंग झाली होती म्हणजे मला एंट्री केलीच की होती बचत गटाची, म्हणलं पत्र असल्याशिवाय एंट्री आणि तुमची बुक दिलेली सगळे आहे. क्लिप वगैरे दिलेत आम्हाला. ती विक्रीसाठी ठेवलेलं गटासाठीचं हे आहे. समजा आमच्याकडे ते गट नाहीये, पण आमचा रेकॉर्ड बुक कुणाला पाहिजे झाला तर ती संस्था विकू शकते. किराणा मालाच्या दुकानात ते क्लिप चालते कसं? किराणा मला दुकानात नाही चालते कसं? या गटाच्या कामासाठीच तुम्ही काढलेले क्लिप आहे ना सर? मग तुम्ही ह्यांचे कोण लागताय मला सांगा जरा. सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही 17-17 बरोबर. वर्ष एकत्र काम आता केलं. आम्ही जवळजवळ 314-352 गटापर्यंत आम्ही काम करतो. जवळजवळ 10-12 हजार महिला आहेत. तुम्ही कुठेही चौकशी करा की आमच्या संस्थेनं असं कुणावर अन्याय केला असेल. मग आमच्यावरच अन्याय का झाला? आमच्यावर अन्याय बोलत होतो. काय अन्याय झालाय? काय अन्याय झाला? आणि त्या तुमच्या ज्या मॅनेजर आहेत, त्या सांगली जिल्ह्याच्या मॅनेजर आहेत, त्यांना माझ्या वैयक्तिक दुसऱ्या गटातल्या एखाद्या महिलेचा फोन गेला तर तो त्यांना चालत नाही. तो गट त्या डायरेक्ट रिजेक्ट करतात म्हणून की त्यांना फोन करायचा नाही. त्यांना अधिकारच नाही.